नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मित्रांनो 40वी आपली महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025ला संपन्न झालेली आहे आणि या संबंधित एक पर्टिक्युलर ऑफिशियल अपडेट आपल्याला कालच मिळालेला आहे, की पर्टिक्युलर 26 जूनला आपल्याला काय मिळणार आहे आन्सर की मिळणार आहे. बरेच विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दिलेली असेल. अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी उत्तर तालिका कसं आपण चेक करायचं, त्यासाठी आपण कशा पद्धतीने त्याला डाउनलोड करायचं, यासंबंधी स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून आज आपण आपलं पर्टिक्युलर स्कोर काय आहे या एक्झामिनेशनचा आपण क्वालिफाय होऊ शकतो का? या संबंधित जे आयडिया आहे मित्रांनो, नक्कीच या आन्सर कीच्या माध्यमातून आपल्याला येत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संबंधित जर काही क्वेरीज असतं किंवा एखादी पर्टिक्युलर प्रश्न आपल्याला असं वाटत असेल, की आपण याला चॅलेंज करायला हवं, तर ते सुद्धा करण्यासाठी वेळ आपल्याला ऑफिशियल अपडेटच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी मित्रांनी आवर्जून आपलं जे आन्सर आहे ते चेक करायला हवं. जेणेकरून आपण प्रश्न जे आहे ते चॅलेंज सुद्धा करू शकतो. सो मित्रांनो, आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण पर्टिक्युलर हे संपूर्ण आन्सर की डाउनलोड करणार आहोत. सो आपण सुरू करूया. पण आन्सर की डाउनलोड करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 साठी कंप्लीट कोर्स आपण सुरू केलेला आहे. या कंप्लीट कोर्सची व्हॅलिडिटी मित्रांनो 1 इयर आहे आणि नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 30 जून पासून. सो याला आपण जॉइन करू शकता. यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स आहे. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे. विविध रेफरन्स बुक आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स तेही अपडेटेड स्वरूपाचे अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आपल्या प्रॅक्टिसकरिता आहे ॲज वेल ॲज टेस्टसुद्धा अवेलेबल आहे. सो नवीन बॅच 30 जूनपासून सुरू होत आहे. आपण जॉइन करू शकता. हे ऑफिशियल नंबर दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉइन करा. कोर्स जॉइनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर 1 अवेलेबल आहे विथ 1 इयरच्या व्हॅलिडिटी सोबत. सोबतच पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी. कारण फक्त एकच विषयावर आपण डिपेंड राहून किंवा एकच पेपर अभ्यास करून आपण सेट एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकत नाही. अशा वेळी पेपर 2 सुद्धा महत्त्वाचं ठरतं. सो पेपर 2 चे बॅचेस सुरू होत आहेत 30 जून पासून. आपण या बॅचेसला जॉइन करा. जॉइन करण्यासाठी सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहे. फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये कोर्स अवेलेबल आहे विथ 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत. सो आजच इवन पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर 2 वर. सो या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण जॉइन करू शकता. सो आता आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, क्रोम ओपन करा. देन इथे सर्च करा. ठीक आहे. तुम्ही पर्टिक्युलर सेट एक्झाम UniPune.ac.in असं सुद्धा टाकू शकता किंवा ज्यांना काहीच कल्पना नाही काय होणार आहे किंवा कसं हे ओपन होतं, त्यांनी महाराष्ट्र सेट 2025 टाकलं तरीही अशा प्रकारचं तुम्हाला साईट बघा असं ओपन होताना तुम्हाला दिसून येईल. यामधून सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आहे ना, या लिंकला तुम्ही काय करा, क्लिक करून द्या. म्हणजे सर्वप्रथम पहिली जी लिंक आलेली आहे त्याला मी क्लिक करून दिलेलं. ओके. देन बघा इथे पर्टिक्युलर पहिलं फीडबॅक पब्लिक नोटीस दिलेला आहे. कशा संबंधित आहे की पर्टिक्युलर आन्सर की उद्या येणार आहे या संबंधित आहे. ओके. देन हे बघा फीडबॅक पब्लिक नोटीस नंतर आपल्याला आन्सर की संबंधित दिसून येते. याला क्लिक करा. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू असं दिसून येईल आणि सेट एक्झाम 15 जून 2025 अशा प्रकारचं दिलेलं आहे. आता इथून तुमचं जे काही बघा हे संपूर्णतः 1 नंबरमध्ये पेपर 1चं आन्सर की जे आहे
दिलेला आहे. ठीक आहे. सो तुमचं जर सेट ए असेल तर एला डाउनलोड करा, बी असेल तर बीला डाउनलोड करा, सी असेल सीवर क्लिक करा और डी असेल तर डीवर तुम्ही क्लिक करू शकता. यासोबतच इथे सेकंड नंबरवर बघा ऑल सब्जेक्ट आन्सर की दिलेली आहे ए-बी-सी-डी. आपण आपलं जेही काही मित्रांनो हे आहे सेट आहे ए-बी-सी-डी त्यानुसार आपण इथून डायरेक्टली डाउनलोड करू शकता. तर फक्त पेपर 1च नाही पेपर 2 सुद्धा आणि 3, 4 हे जे नंबर्स दिलेले आहे मॅथेमॅटिकल सायन्सचं इथे पर्टिक्युलर आन्सर की आहे. आणि पेपर 2 चे ऑल सब्जेक्ट आहे इथे. ठीक आहे. जसं पेपर 1 आता इथे बघा हा मराठीचा आहे. ठीक आहे. हा इथे कोड बघायचं. ठीक आहे. हा ए कोडचा आहे. याखाली परत मराठी असेल पण बी कोडचं असेल. त्यानंतर सी कोडचा आहे. ठीक आहे. त्यानंतर डी कोडचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळतं, हे संपूर्ण आपलं सब्जेक्टनुसार तुम्ही बघू शकता. जसं की हिंदी असेल तर हिंदीचं करा. देन हिंदीचं ए-बी-सी-डी या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नंतर इंग्लिशचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळेच जे आपले विषय आहे पेपर 2 चे ते अवेलेबल आहे. ही पेपर 1 ची आन्सर की आहे. जर तुम्ही पेपर 1 च्या ऑप्शनला क्लिक केलं म्हणजे नंबर 1ला सो इथे नंबर 1 आपल्याला येताना दिसून येईल बघा. एला क्लिक करता तर पेपर 1चं येणार. देन तुम्ही परत जर त्याच लिंकवर गेलेले तर तुम्हाला पेपर 2 म्हणजे सेकंड नंबरवर पेपर 2चं आन्सर की जे आहे ते अवेलेबल आहे. सो या पद्धतीने मित्रांनो तुम्ही आजच आपले जे पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे सब्जेक्टचं आन्सर की सुद्धा चेक करायला हवं. कारण तुम्हाला जर एखादी पर्टिक्युलर क्वेश्चन संबंधित डाऊट आहे, तर तुम्ही त्याला चॅलेंज देखील करू शकता. त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. सगळ्याच सब्जेक्टचं पर्टिक्युलर आपला आन्सर की मित्रांनो आलेली आहे. सो या पद्धतीने तुम्ही आपल्या आन्सर की बघा आणि कुठे आपल्याला चॅलेंज करायचं आहे त्या संबंधित आपण समोरच्या सेशनमध्ये डिस्कशन करू शकतो. थँक यू सो मच.